तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत झटपट चमचमीत अशा गोड गोड होणाऱ्या शेवाळ्या, ते सुद्धा अगदी ड्रायवाल्या। तर बरेचसे जण असे असतात ज्यांना दुधाच्या पातळच्या शेवाळ्या नाही आवडत, म्हणजे खीर नाही आवडत शेवाळ्याची, तर त्यांना सुक्या आवडतात आणि टिफिनसाठी सुद्धा कॅरी करायला अगदी परफेक्ट आहे। परफेक्ट गोड, अगदी सुटसुटीत आणि अगदी मऊसूद आणि खूप छान अशा झटपट होतात। आणि पटकन आपण बघूया अशी ड्राय मस्त गोडगोड शेवाळ्या कशा करायच्या, आणि अगदीच कच्च्याही नाही, ओव्हर कुक पण नाही झालेल्या आणि अगदी चिकटही नाही, मस्त सुटसुटीत अशा गोड शेवाळ्या आपण कशा करणार आहोत ते बघूया। त्याच्यासाठी एक वाटी घेतलं मी इथं शेवाळ्या, रोस्टेड शेवाळ्या आहे, वर्मसिली रोस्टेड आहे। आता इथं काही काजू बदाम घ्यायचे, 5-6 काजू, 5-6 बदाम, 2 इलायची, 1 वाटी शेवाळ्या आहे तर अर्धी वाटी साखर घ्यायची आणि त्याचा अर्धा रेशो म्हणजे पाव वाटी आपलं सुकं नारळाचा किस घ्यायचा आहे। सुकं नारळ नसेल किस केलेला तो ओला नारळ घेतला तरी चालेल, 1/4 वाटी। आणि ड्रायफ्रूटचे असे काप करून घेतले, काजूला 2 भागात कापलेल्याने स्लायसरने आपले बदाम बारीक स्लाईस करून घेतले। तुम्हाला हवं तितके बारीक पावडर तुम्ही करू शकता, ड्रायफ्रूट जसं आवडेल तसं घालू शकता। इथं जे इलायची आहे त्याला मी कैचीने कापून घेतलं मस्त असं। तुम्हाला हवं तर तुम्ही इलायचीची पावडरसुद्धा वापरू शकता, मला जसं आवडतं तसं मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे। इलायची आणि ड्रायफ्रूट्स तुम्हाला हवं तर अगदी पावडरसुद्धा घालून शकता तुम्ही, ड्रायफ्रूट्सचे आणि इलायचीचे। आता इथं अगदी 2 चमचे असं फ्राय पॅनमध्ये मी तूप जे आहे ते गरम केलेलं आहे, छान गरम होऊ द्यायचं। आणि अगदी 2 चमचे दिसायला असं जास्त दिसत असेल, पण पॅन जो आहे हा छोटाच आहे, अगदी मोठा पॅन नाही आहे फ्राय पॅन। तर हे बघा, 2 चमचे तूप छान गरम झाल्यावरती लगेच टाकले आपले बारीक चिरलेले असे ड्रायफ्रूट्स, बदाम आणि काजू, आणि त्याच्यासोबतच टाकलं 1/4 वाटी सुकं किसलेलं खोबरं। आता हे जे सुकं किसलेलं खोबरं आहे हे डीमार्टमध्येही भेटतं किंवा नॉर्मल आपल्या वाण दुकानातही भेटतं, म्हणजे किराणा स्टोअरमध्ये सुद्धा आयतं किसलेलं खोबरं आपल्याला भेटू शकतं। ओके, आता हे छान असं भाजून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम म्हणाल तर अगदी स्लो आहे, स्लो गॅसवरती छान रोस्ट करायचं 1 ते 2 मिनटं। ते हलकं हलकं ब्राऊन होत आलं की लगेच आपल्या ॲड करायच्या रोस्टेड शेवाळ्या। आता ऑलरेडी ह्या रोस्टेड आहे, तुमच्या जर कच्च्या असतील, अनरोस्टेड असतील, पांढऱ्या असतील तर त्या आधी ड्राय रोस्ट करून घ्या। जसं आपण रवा ड्राय रोस्ट भाजून घेतो तसं शेवाळ्या अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायच्या आणि मग ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। बट ऑलरेडी माझ्या भाजलेल्या आहेत, त्यामुळे जस्ट मी इथं हलकं सायला भाजून घेते, तुपामध्ये परतून घेते शेवाळ्या, म्हणजे काय होईल ना की छान सुटसुटीत होतील, चिकट आणि चिपचिपीत नाही होणार। तर भाजून घ्यायचं आहे छान। आणि म्हणजे किती वेळ लागणार, अगदी स्लो गॅस, जसं मी म्हटलं मीडियम पण नाही ठेवलेला, स्लो गॅस ठेवलेला आहे, कारण की कदाचित करपू शकतात, कारण की खूप डेलिकेट रेसिपी आहे, पटकन करपतेही, त्यामुळे स्लो गॅसवरती पूर्ण प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची। आता हलके 1-2 मिनटं शेवाळ्या पण छान तुपामध्ये परतून घेतल्यावरती ॲड केली साखर, जी शेवाळ्याचे अर्धे रेशो, हे लक्षात ठेवा, खूप बेसिक रेशो आहे, जितक्या शेवाळ्या त्याची अर्धी साखर, त्याचं अर्धं खोबरं, आणि ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार, पिस्तेसुद्धा ॲड करू शकता, मनुकेसुद्धा ॲड करू शकता। बट ह्याच्यात आपल्याला दूध ॲड नाही करायचं, हे दुधाशिवाय आहे। आता बऱ्याचशा जणांना शेवाळ्या तर आवडतात पण दुधाच्या नाही आवडत, त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे। आणि ड्राय शेवाळ्या कोणाला आवडत नाही, प्रत्येकाला आवडतं, पण खूप वेळ काय होतं ना, अगदी ते लगदाच होतं, अगदी ते चिकट, अगदी गाठीगाठीच होतात, आणि कधी कधी असं होतं की गोडच जास्त होतं, कधी फिक्कच होतं। ती ही अगदी परफेक्ट रेसिपी, नक्की ह्या रेसिपी काळजीपूर्वक बनवा, जसं दाखवलं तसं बनवा, अगदी परफेक्ट होणार। कुठेही तुमचा माप चुकला नाही तर रेसिपीसुद्धा चुकणार नाही, अगदी सुटसुटीत मी पद्धतीने दाखवत आहे, तर नक्की बघा। आता साखरसुद्धा छान परतून घेतली, म्हणजे कॅरेमेल होऊ द्यायची छान साखर, आणि शेवाळ्या छान असा कॅरेमेल झालेल्या शेवाळ्या म्हणजे साखरेमध्ये मिक्स होतात, आणि मग ॲड करायचं पाणी। आता पाणी किती घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, जितक्या शेवाळ्या तितकंच पाणी घ्यायचं। 1 वाटी शेवाळ्या किंवा 1 कप शेवाळ्या असेल तर 1 कप किंवा 1 वाटी शेवाळ्याचं पाणी घ्यायचं, एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आपल्याला।
1 वाटी होत्या शेवळ्या तर 1च वाटी मी पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे. किंवा तुम्ही कोणत्या कपाच्या मापाने घेऊ शकता तर कपाने घ्या. सिमिलर पाणी आणि शेवळ्या, त्याचा अर्धा साखर आणि त्याच्या अर्धे खोबरं मस्ट आहे. खूप छान फ्लेवर येतो कोकोनटचा ह्याच्यात. आता ह्याला किती वेळ शिजवायचं तर पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. स्लो गॅसवरतीच पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. फुल गॅस अजिबात नाही करायचा, कारण की कसं होतं ना की पाणी आटेल फुल गॅस केल्यावरती, ड्राय होईल, बट ते शिजणार नाही, त्या कच्च्या राहतील, मऊसूत शिजणार नाही. कधी कधी काय होतं ना की आपण अगदी स्लो करतो, उकळी येऊ देत नाही आणि मग ते काय होतं, गिचगिचीत होतात, खूप चिकट होतात आणि ओव्हर स्वीटनेस त्याच्यात क्रिएट होतो, कारण की जे पाक आहे तो जास्त शिजला जातो साखर. तर त्यामुळे बस ह्याला उकळी आली, मीडियम फ्लेमवरती ह्याला उकळी आणली मी, फुल नाही केला, मीडियम फ्लेम, अगदी एक अर्धा मिनटासाठी, पण कारण की पाणी कमीच आहे, पटकन ह्याला उकळी आली एक अर्धा मिनटात. आणि आता अगदी स्लो गॅस केला आणि ह्याला झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं ह्याला सोडून द्यायचं, स्लो गॅस करून. आणि 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट पाणी जे आहे ते रिड्यूस आहे. जस्ट एक अर्धा चमचा पाणी असेल जे आपल्याला दिसतं, ते सुद्धा साखरेचा पाक आहे आणि मस्त अशी रसरशीत ड्राय आपली शेवाळी रेडी आहे. आता ह्याच्यावरती टाकली मी इलायची, जी मी बारीक चिरून घेतलेली कैचीच्या मदतीने, जे किचन सीझर असतं आपलं त्याच्याने चिरून घ्या. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडीशी साखरेमध्ये वाटून घेऊ शकता तरी चालेल, इलायची पावडर वापरली तरीही चालेल. तर चला आता पटकन जाऊन हे अशी छान सुटसुटीत ड्राय शेवाळी कशी खायची तेच दाखवते. ह्याला पूर्णपणे गॅस बंद करायचा, हे ड्राय होऊ द्यायचं. जे वरचं आत्ता ह्या स्टेजला झाकण उघडल्यावरती अगदी 1 मिनटासाठी गॅस फुल करायचा, छान ह्याला परतून घ्यायचं, म्हणजे जे साखरेचा पाक आहे ना ते पूर्णपणे इव्हॅपरेट व्हायला, म्हणजे निघून जायला. आता छान ड्राय झालेलं आहे, तुम्ही बघितलं साखरेचा जो फेस आहे, म्हणजे पाकाचा जो फेस होता तो पूर्ण ड्राय झाला. गॅस आता मी बंद केलेला आहे, फुल गॅस होता, एक अर्ध्या मिनटासाठी बंद केला आणि आता ह्याची पूर्ण स्टीम निघू द्यायची. एक 5-10 मिनटानंतर ह्याची वाफ निघाल्यावरती तुम्ही बघताल, हे बघा किती छान सुटसुटीत आणि अगदी कुठेही स्टिकी पाणी नाही आहे किंवा कुठेही ह्याचा रस नाही, अगदी सुटसुटीत आणि मऊसूत अशी आपली ड्राय शेवाळ्या रेडी आहे. आवडली असेल ही अगदी झटपट होणारी नाश्त्याची परफेक्ट रेसिपी. आदल्यामधल्या भुकेसाठी म्हणा, टिफिनसाठी म्हणा, काहीतरी नवीन करायचं किंवा मुलांना काहीतरी गोड द्यायचं, पण गोड शेवाळ्या कशा देणार आपण, कारण की बहुतेक वेळा असं होतं की डब्यामध्ये लीक होईल दूध वगैरे, खीर, आणि मुलांना खायला जमणार नाही, कारण की बऱ्याच वेळा असं क्वेश्चन असतात की मुलं बरोबर हँडल करू शकतात. हे तर अगदी सोपं आहे, जसं आपण नूडल्स वगैरे देतो त्याच्यापेक्षा तर हेल्दीच आहे हे. तर हे आरामात तुम्ही मुलांना द्या, तुम्ही टिफिनला कॅरी करू शकता. नाही तर आदल्यामधल्या भुकेसाठी सुद्धा अगदी 10 मिनटाच्या आत होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. झटपट नाश्त्यासाठी हे परफेक्ट ऑप्शन आहे, टिफिनला घेऊन जायचं आहे तरी परफेक्ट ऑप्शन आहे, नक्की ट्राय करा. चमचमीत तिखट खाऊन बोर झाला असाल तर ही छानपैकी परफेक्ट गोड आणि परफेक्ट मौसूद अशी मोकळी शेवाळी रेडी आहे. आवडली असेल ही झटपट होणारी गोड शेवाळीची रेसिपी तर मस्ट ट्राय आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळं करणं निःशुल्क आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.